मुख्यमंत्र्यांना लाडका भाऊ योजनेची व्याख्याच कळलेली नाही असं अहिर यांनी म्हटलं। ठाकरे गटाच्या सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली। लाडका भाऊ योजना ही केवळ गाजर दाखवण्याचा प्रयत्न असं देखील अहिर म्हणाले। सरकार म्हणते की आम्ही सर्वसामान्यांचं काम करतोय, सर्वसामान्यांसाठी रस्त्यावरती उतरून काम करतोय। आता नवीन योजना येत आहेत, लाडक्या भावासाठी देखील स्टायपंडची घोषणा केलेली आहे। 10,000 पर्यंत पदवीधरांसाठी स्टायपंड आहे। दुर्दैव आहे की त्यांना लाडके भाऊची व्याख्या समजली नाहीये। ही जी योजना आणते ती कुठची योजना आहे? ही केंद्र सरकारची खूप अगोदरपासूनचे जे शासन आले त्यांनी ती योजना दिली आहे। त्याला आपण इंटर्नशिप मध्ये म्हणतो। ते जे पैसे पहिले उद्योगपती द्यायचे काम करत, आता सरकार त्याचा देण्याचं काम करतं। म्हणजे ह्याच्यात मला समजत नाहीये की काय ह्याच्यातून साध्य होणार आहेत। आणि एक गोष्ट शिक्कामोर्तब केली त्यांनी की 12वीच्या नंतर हे तुम्हाला स्किल दिल्यानंतर, तुम्हाला सरकार पैसे दिल्यानंतर तुम्हाला बेरोजगारच ठेवलं जाईल। रोजगाराची हमी कुठे? एका बाजूला कारखाने नवीन येत नाहीये, ते गुजरातला जात आहेत। मोठमोठ्या प्रमाणावरती बेरोजगारी वाढली, तर त्याच्याही जे आकडे सरकारने जाहीर केलेले आहेत त्याच्याबद्दल काही बोलायला ते तयार नाहीये। आणि मग फक्त तरुण बेरोजगारांना आम्ही तुम्हाला काय देऊ शकलो नाही तर किमान हे तरी घ्या, पण ह्यानी हे भागणार आहे का? हाही मूलभूत प्रश्न आहे। आणि म्हणून मला असं वाटते दुर्दैव आहे या सरकारचा, खऱ्या अर्थाने भावाची व्याख्याच त्यांना समजलेली नाहीये आणि हा फक्त एक नवीन गाजर दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।